PCT's Infinity. PCT's Infinity. PCT's Infinity. PCT's Infinity. PCT's Infinity 90.4 FM reflecting you. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCT's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत आर.जे. विद्या. श्रोते हो, नवरात्र विशेष नवधारा या कार्यक्रमात मी आर.जे. विद्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे 30 सप्टेंबर, महाअष्टमी. श्रोते हो, भारतीय संस्कृतीत जागतिक काशीला जितकं महत्त्व आहे तितकंच करवीर अर्थात कोल्हापूरला महत्त्व आहे. 7 वेगवेगळ्या नावांना धारण करणारं क्षेत्र म्हणून महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचं क्षेत्र हे करवीर म्हणून ओळखलं जातं. मूळचं आदिशक्तीचं हे शहर यश, कीर्ती, वैभव, विद्या, कला आणि संस्कृतीचं शहर म्हणून हे ओळखलं जातं. श्रोते हो, श्री क्षेत्र करवीर हे जगदंबेचं आवडतं लीला विहारस्थान आणि महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 रूपात ही आदिशक्ती इथे निवास करते. आज आपण जाणून घेणार आहोत याच आदिशक्तीबद्दल, अंबाबाईबद्दल आणि या करवीर निवासाबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महालक्ष्मी मंदिराबद्दल. तर श्रोते हो, या सर्वांचीच सखोल माहिती करून देण्यासाठी कोल्हापूरवरून आपल्याशी जोडले गेलेत मूर्तिशास्त्र आणि मंदिर स्थापत्याचे अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर. सर, तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. करवीर निवासी अंबाबाई आणि कोल्हापूर शहराचं खूप पूर्वीपासूनचं नातं आहे आणि खूप जवळचा संबंध आहे. तर याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. जसं आपण मगाशी म्हणाला तसं श्री करवीर निवासिनी या करवीर क्षेत्रामध्ये अखंड अनादी कालापासून या जगदंबेचं वास्तव्य. म्हणजे करवीर महात्म्याच्या कथेप्रमाणे जर आपण बघितलं तर विश्वाची उत्पत्ती झाल्यानंतर 2 महत्क्षेत्रांची निर्मिती झाली. पहिलं उत्तरेची वाराणसी आणि दक्षिणेची काशी अर्थात करवीर. आणि या करवीर क्षेत्राचं स्वामित्व दिलं गेलं ते जगदंबेकडं, आदिशक्तीकडं. उत्तरेची वाराणसी ही भगवान शंकरांची नगरी आणि त्या नगरीमध्ये भगवान विश्वेश्वर जगताला मोक्ष देण्यासाठी विराजमान आहे. पण या करवीर क्षेत्री मात्र जगदंबा भुक्ती आणि मुक्ती अर्थात आयुष्यातली सगळी सुख आणि त्याच पश्चातचा मोक्ष या दोन्ही गोष्टी देण्यासाठी म्हणून विराजमान आहे. मला आता हे जाणून घ्यायला आवडेल की करवीरला कोल्हापूर असं का म्हटलं जातं किंवा त्याच्या पाठीमागे काही आख्यायिका आहे का? मुळात करवीर, कोल्हापूर या दोनही नावांच्या मागे एक स्वतंत्र कथा प्रचलित आहे. करवीर महात्म्य हा करवीरचं अर्थात कोल्हापूरचं महात्म्य सांगणारा क्षेत्र महात्म्याचा ग्रंथ. तर या ग्रंथातल्या कथेप्रमाणे ज्या वेळेला इथल्या केशी नावाच्या दैत्याचा संहार करण्यासाठी देवांनी कोल्हासूर नावाच्या दैत्याला आमंत्रित केलं. हा कोल्हासूर पहिल्यांदा जगदंबेचा प्रिय भक्त होता आणि या प्रिय भक्ताने देवांच्या सांगण्याप्रमाणे या केशी राक्षसाचा संहार केला आणि या ठिकाणी राज्य सुरू केलं. त्यावेळेला कोल्हासुराचा पुत्र असलेला करवीरासूर हा अल्पवयीन होता. पण ज्यावेळेला हा करवीरासूर मोठा झाला त्यावेळेला कोल्हासुरानं त्याच्याकडे राज्य सोपवलं आणि वानप्रस्थाश्रमाला जायचं ठरवलं. करवीरासुराकडे अर्थात त्याच्या विशाल असुर, लज्जासूर, कुलांधक या 4 बंधूसह करवीरासूर राज्य करायला लागल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की देवांनी पूर्वी आपल्या पूर्वजांवरती म्हणजे दैत्यांवरती प्रचंड अन्याय केलेला आहे आणि त्यामुळे त्यानं देवांच्या या कृतीचा सूड म्हणून इथल्या जनतेला उपद्रव द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला भगवान शंकरांनी, विष्णूंनी आणि ब्रह्मदेवांनी करवीर, विशाल, कुलांधक आणि लज्जासूर आणि इंद्रदेवांनी या 4घांचा वध केला आणि त्याचा राग धरून कोल्हासुराने या प्रजेला उपद्रव सुरू द्यायला केला. आणि त्याच दरम्यान म्हणजे करवीरासुराचा वध करताना भगवान शंकरांनी या क्षेत्राला म्हणजे कोल्हापूर शहर हा भाग वेगळा पण या करवीर क्षेत्राला करवीर हे नाव दिलं. तत्पूर्वी यक्षालय, राक्षसालय, पद्मालय, शिवालय अशी वेगवेगळ्या कल्पात या कोल्हापूरची ओळख होती. पण करवीरासुराच्या मृत्यूनंतर पुराण कथेप्रमाणे या नगरीला करवीर असं नाव प्राप्त झालं. आणि पुढे ज्या वेळेला कोल्हासुरानं या नगरीला उपद्रव केला त्यावेळेला कोल्हासुराचा संहार करून देवीनं या करवीर क्षेत्रातल्या या नगरीला कोल्हापूर असं नाव दिलं अशी पुराण कथा आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये बघायला मिळते. बरोबर. वाईट प्रवृत्तींवर किंवा वाईट विचारांवर चांगल्याचा विजय म्हणून हा नवरात्रोत्सव किंवा सीमोल्लंघन आपण करत असतो. एका दिव्य शक्तीची अनुभूती आपल्याला या दिवसात खरं तर जाणवत असते. 9 दिवस आपण 9 वेगवेगळ्या देवींची पूजा करतो. पण या नवरात्रोत्सवामध्ये अंबाबाईची पूजा ही वेगळ्या पद्धतीनं केली जाते का किंवा काही वैशिष्ट्य आहे का
हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. नवरात्र महोत्सव हा कोल्हापूरचा एक प्रमुख महोत्सव. हं, अर्थात वर्षभर वेगवेगळे सण उत्सव साजरे होतच असतात, पण जगदंबेच्या मंदिरामध्ये भक्तांना नवरात्र महोत्सवाचं विशेष आकर्षण असतं. हं, तर प्रतिपदे दिवशी सकाळी साधारणपणे 8:30 नंतर हं, खातेदार श्रीपूजक, हवालदार, रोशन नाईक, चोपदार, हं, देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हं, या जगदंबेची घटस्थापना केली जाते. क्षेत्रोपाध्ये त्याचं पौरोहित्य करतात हं, हं, आणि या पौरोहित्याच्या वेळेला विविध पूजेचा संकल्प सोडून या नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते. हं, हं, आणि या नवरात्र महोत्सवाची सुरुवात म्हणून करवीर निवासिनीची जी उत्सव मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती घटाजवळ विराजमान होते आणि ज्या वेळेला जगदंबेला तोफेची सलामी दिली जाते त्याच्या वेळेस सगळ्या कोल्हापूरला कळतं हं. की अंबाबाई घटाला बसली आणि देवीचं नवरात्र सुरू झालं. बर. रोज रात्री मंदिर आवारामध्ये पालखी सोहळा असतो आणि दुपारी हं, 12:30च्या आरतीनंतर हं, हं. देवीची अलंकार पूजा संपन्न होते. ही अलंकार पूजा वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या कथाप्रसंगांना धरून साकारली जाते आणि या सगळ्यामध्ये भक्तांना या पूजेचं विशेष आकर्षण असतं. हं, हं, हं. रात्री साधारणपणे 8ची आरती हं, ही मंदिर प्राकारात प्रदक्षिणेला बाहेर पडते आणि तिची प्रदक्षिणा पूर्ण करत ती गरुड मंडपात सदरेजवळ आली हं, की देवीची पालखी ही देवीला आणण्यासाठी म्हणून गणेश मंडपात जाते. हं. त्यानंतर श्रीपूजकांच्या करकमलातून जगदंबा या पालखीमध्ये विराजमान होते. बर. 7 टप्प्यावरती मानाच्या नायकिणीकडून गायनसेवा घेत जगदंबेची ही पालखी मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करते हं, हं. आणि पुन्हा एकदा गरुड मंडपात सदर सिंहासनावरती देवी बसते. वा. इकडे देवी समोर पुन्हा गायनसेवा सुरू राहते हं, हं, आणि त्याच वेळेला मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला रामाच्या पाराजवळ हं, हं. तोफेच्या सलामीचा सोहळा होतो. बर. साधारणपणे 1761 पासून ही शंभू किंवा लक्ष्मी नावाने ओळखली जाणारी हं, हं. ही तोफ अजूनही जगदंबेच्या सेवेत आहे बर. आणि परंपरागत जाधव घराण्याचे मानकरी या तोफेच्या सगळी जी काही तिची पूर्तता आहे ती सगळी करतात. अर्धा शेर दारू गोळा, नारळाच्या केसराचा गोळा हे सगळं तयार करून हं, हं. या तोफेला बत्ती देतात आणि ही सलामी झाली हं, की सदर सिंहासनावरचा दरबार संपन्न होतो हं, हं. आणि देवी पुन्हा एकदा गर्भाघराकडे जायला निघते. देवी मग गाभाऱ्यात आली की कापूर आरती होऊन शंखतीर्थ होऊन अलंकार पूजा उतरली जाते हं, आणि त्यानंतर रात्री शेजारती होऊन हं. देवीचा मंदिरपट पहाटे 4:45 पर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी बंद होतो वा, सुंदर. आणि असा हा सोहळा रोज सुरूच असतो. तर पंचमीच्या दिवशी हं, हं. जगदंबा आपली प्रिय सखी असणाऱ्या टेमलाबाई किंवा त्र्यंबोली नावाच्या देवीला भेटायला जाते. त्या ठिकाणी कोल्हासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून कुष्मांड भेदन कोहळा फोडण्याचा सोहळा हं, हं. कुमारिकेच्या हस्ते श्रीमंत महाराज छत्रपतींच्या उपस्थितीत संपन्न होत असतो. बर. अष्टमीच्या दिवशी रात्री जगदंबेची नगरप्रदक्षिणा होते. हं, या नगरप्रदक्षिणेच्या रात्री देवी मंदिर प्रदक्षिणेला रात्री म्हणजे नगरप्रदक्षिणा करून आल्यावर पुन्हा देवीची मंदिर प्रदक्षिणा होते. हं, हं. त्यानंतर दर्शनासाठी म्हणून जरी मंदिर बंद झालं तरी देवी मात्र जागी असते. देवी पुढे हवन सुरू होतं. हं, रात्री शेजारती झाली नसल्या कारणानं नवमीच्या सकाळी पूर्णाहुती झाल्यावरती देवीचं मंदिर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं होतं. हं, हं. दुपारी 11:30च्या पूजेनंतर घट उठवले जातात. हं. रात्री पुन्हा नवमीची पालखी होते आणि विजयादशमी दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी हा. देवी श्रीमंत महाराज छत्रपती परिवार, हं, अंबादेव घरातून श्री तुळजाभवानी, गुरु महाराज अशा सगळ्या पालख्यांसह आणि हुजूर स्वारींच्या म्हणजे श्रीमंत महाराज छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये सीमोल्लंघन करते. वा. खरंच हा संपूर्ण सोहळा अगदी पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत बघण्यासारखा आहे आणि मला वाटते ती एनर्जी खूप वेगळीच असेल त्या 10 दिवसात. अगदीच नक्कीच एनर्जी ही म्हणजे ही जी ताकद आहे ही ऊर्जा आहे हं, ती या मंदिर प्राकारातच नव्हे तर संपूर्ण करवीर नगरीत भरून राहिलेली असते. हं. आणि ज्या वेळेला नवमीला घट उठवण्याची तोफ होते त्याच्यानंतर आपल्याला नेमकं काय अनुभवता येत होतं आणि आता काही येणार नाही ज्याच्यासाठी पुढचं वर्षभर वाट बघायला लागणार आहे त्याची जणू अनुभूती आम्हाला सगळ्यांना येत असते. खरंय, अगदीच. हे सगळं वर्णन ऐकतानाच ती अनुभूती आपण घेतोय की काय असं आता खरं तर वाटतंय आम्हाला. आता या 9 दिवसांमध्ये ना देवीचं रूप सुद्धा अगदी वेगळं खुलून दिसतं आपल्याला इतर दिवसांपेक्षा सुद्धा. तर तुम्ही त्या देवीचं वर्णन कसं कराल, अगदी आभूषणांपासून ते तिच्या देखण्या रूपापर्यंत, किंवा त्या शक्तीबद्दल काय सांगाल? खरं तर जगदंबा करवीर निवासिनी म्हणजे सर्वस्याद्य शक्ती. हं, तिला अगदी तरी म्हटलं कुठल्याही प्रकारची साडी कुठल्याही प्रकारचा दागिना तिला शोभून दिसतो. हं, पण या नवरात्र महोत्सवामध्ये ज्या विशेष अलंकार पूजा केल्या जातात त्या अलंकार पूजांसाठी श्रीपूजक नवरात्र महोत्सवाच्या आधी 2-2 महिने तयारी करतात. बर.
गंमत म्हणून जरी बघितलं तरी ही अलंकार पूजा साकारली जाते दुपारी 1 वाजल्यानंतर किंवा 1:30 वाजल्यानंतर आणि रात्री 11 वाजता ती उतरली तरी जाते. बर. आणि तेवढ्या काळासाठी ही अलंकार पूजा करण्यासाठी त्याच्यासाठी वेगवेगळी साधनं गोळा करणं, त्या देवीचं रूप मुळात तयार करण्यासाठी प्रयत्न करणं, ते शोधून घेणं, त्याचे संदर्भ शोधणं, हे काम नवरात्र महोत्सवाच्या आधी 2 महिने सुरू झालेलं असतं. आणि या नवरात्र महोत्सवाच्या काळामध्ये जगदंबेचे जे अलंकार आहेत, पूजेचे आता जशी पूजा असेल त्याप्रमाणे तिचे अलंकार असतात. म्हणजे अलंकार पूजा कुठल्या रूपात बांधायची हे जरी ठरलेलं नसतं तरी प्रतिपदेला शक्यतो बैठी, पंचमीला त्र्यंबोली भेटीला जाताना हत्तीवरची, अष्टमीला महिषासुरमर्दिनी आणि दसऱ्या दिवशी रथारूढ अशा प्रकारचे पूजा साकारण्याचा साधारणपणे प्रघात आहे. पण मधल्या दिवसांमध्ये पुजारी आपापल्या ज्या त्यांच्याकडे असतील संदर्भ असतील किंवा जी तयारी असेल त्याप्रमाणे देवीची अलंकार पूजा साकारतात. अच्छा. आणि त्यावेळेला देवीला जडावाचे किरीट, कुंडल, ठुशी, चिंचपेटी, मोहनमाळ, बोरमाळ असे लक्षावधी रुपयांचे अलंकार घातले जातात. आणि त्यावरती सगळ्यात महत्वाचा करड्या कवड्यांचा हार या जगदंबेच्या गळ्यामध्ये आवर्जून घातला जातो. त्याच्याशिवाय पूर्णत्व येणार नाही, त्याच्याशिवाय पूर्णत्व नाही. म्हणजे आम्ही त्याचा अर्थ असा धरतो की लक्षावधी रुपयांचं हे सगळं वैभव असून तरी सुद्धा भक्तासाठी जिच्या दृष्टीनं हे सगळं अगदी कवडी मोलाचं आहे. कारण या सगळ्या पुढे भक्तांपुढे हे सगळं कवडी मोलाचं ऐश्वर्य असती मानते. किंवा अगदी गरीब भक्ताला सुद्धा असं वाटावं की लक्षावधी रुपयांचे माळा घातल्या तरी सुद्धा जगदंबेला कवड्याची माळ प्रिय आहे, म्हणजे आपण ती कवडी तिला अर्पण करू शकतो. बरोबर, अगदीच. हे तिचं भक्तांसाठीच एक ममतामयी रूप असं म्हणता येईल. खरंय. म्हणजे परमेश्वर आपल्याकडे काहीच मागत नाही असं, म्हणजे फक्त भक्ती आणि मनापासून प्रेम हेच हवं असतं खरं तर नक्कीच परमेश्वराला. आता जितकी मूर्ती महत्वाची आहे तितकंच मंदिर सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे या मंदिराला सुद्धा मला वाटते 1200 वर्षापेक्षा जास्त इतिहास लाभलेला आहे. नक्कीच. तर या मंदिराबद्दल, या मंदिराच्या स्थापत्याबद्दल आम्हाला ऐकायला खूप उत्सुकता आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचं मंदिर हे चालुक्य, शिलाहार, यादव अशा 3 राजवटींच्या काळामध्ये बांधले गेले. त्यामुळे त्यांच्या राजवटीतल्या बांधकामातले फरक आपल्याला या निमित्तानं या मंदिरामध्ये नेहमीच पाहायला मिळतात. आज मंदिरावर जी शिखरं उभी आहेत ती शिखरं 17व्या शतकामध्ये करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी बांधलेली आहेत. मंदिराची रचना जर आपण बघायला गेलो तर 1839च्या सुमाराला बांधलेला गरुड मंडप, त्यानंतर गणेश मंडप, मग मध्य मंडप, त्यानंतर अंतराल मंडप आणि गर्भागृह. मंदिराच्या रचनेबद्दल जर आपण बोलायला गेलो तर ही सगळी रचना ही चालुक्य, शिलाहार, यादव 3 राजांच्या राजवटीत झाल्या कारणानं प्रत्येकाच्या राजवटीतल्या बांधकामातले फरक आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. मंदिराची आजची सुंदरशी 5 शिखर आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्यानंतर मध्य मंडप आणि गणपती अशी 5 शिखरं 17व्या शतकामध्ये चुना आणि विटांमध्ये शंकराचार्यांच्या बांधणीतून साकारलेली ही 5 शिखरं आजही मंदिराचे एक वैभव म्हणून ओळखली जातात. आणि मंदिराच्या रचनेबद्दल जर आपण बघायला गेलो तर मंदिराला 4 दरवाजे, मुख्य मोठे 4 दरवाजे. देवी पश्चिमाभिमुख असल्या कारणानं पश्चिमेचं महाद्वार, उत्तरेच्या दरवाजावरती मोठी घंटा असल्या कारणानं तो घाटी दरवाजा, पूर्वेचा दरवाजा अर्थात पूर्व दरवाजा आणि दक्षिण दरवाजा अशा 4 दरवाजांच्या किंवा प्राकारामध्ये करवीर निवासिनीचं सुंदर मंदिर आहे. सगळ्यात सुरुवातीला पुढं गरुड मंडप हा 1839च्या सुमाराला उभारलेला लाकडी आणि कौलारू असा मंडप आहे, ज्याचं आता पुनर्निर्माण सुरू आहे. त्यानंतर गणेश मंडप, मग मध्य मंडप. या मध्य मंडपातून महाकाली आणि महासरस्वतीकडे जाण्यासाठी आपल्याला रस्ता पाहायला मिळतो. त्यानंतर अंतराल मंडप आणि करवीर निवासिनीचं गाभारा. या गाभाऱ्याला सुद्धा आतल्या बाजूला भांडारघर, स्नानघर, शेजघर अशा 3 खोल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मध्यभागी सुंदर अशा लाकडी मेघडंबरीमध्ये, ज्याची अर्धी बांधणी दगडी आहे आणि वरची बांधणी लाकडी आहे, अशा सुंदर मेघडंबरीमध्ये करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई हातामध्ये म्हाळुंग, गदा, ढाल, पानपात्र घेतलेली, माथ्यावरती सयोनिलिंग नाग ही चिन्ह असणारी, पायाजवळ सिंहवाहन असणारी ही जगदंबेची सुंदर मूर्ती, साधारणपणे 1000 वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे. अशी ही काळ्या पाषाणात घडवलेली, लोकल बेसाल्ट पाषाण घडवलेली जगदंबेची सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. खरंच खूप सुंदर आहे. हे मंदिर इतकं वेगळ्या पद्धतीनं बांधलेलं आहे, तर त्या बांधकामाबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचं वेगळेपण नेमकं काय आहे? या मंदिराचं वेगळेपण असं आहे की बाहेरच्या बाजूला करवीर निवासिनीचं मंदिर जर आपण बघितलं तर देवकोष्ठांमध्ये अनेक मंदिर आहेत.
किंवा मंदिराच्या स्तंभावरती 64 योगिनींच्या मूर्ती आहेत. बर. अशा अनेक शिल्पवैभवानी नटलेल्या मंदिराला दुसरा मजला देखील आहे, ज्या दुसऱ्या मजल्यावरती मातृलिंग नावानं भगवान शिवाचंच म्हटलं जाणारं पण साक्षात जगदंबेचंच लिंगरूप बर. या ठिकाणी विराजमान आहे, जे श्रावण महिन्यातला सोमवार, महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी आणि त्याचबरोबर नित्याच्या 4 आरत्या हा. या वेळेला उघडलं जातं. असं हे सुंदर मंदिर या करवीर क्षेत्रामध्ये विराजमान आहे. हे मंदिर बांधत असताना नेमका कोणता विचार करून बांधलं गेलं असेल असं तुम्हाला वाटतं? मंदिर बांधण्यामागं असा विशेष काही विचार करण्यापेक्षा हा. आदिशक्तीचं एक शक्तीपीठ आहे. 51 शक्तीपीठापैकी सतीचे त्रिनेत्र पडलेले हे शक्तीपीठ आहे. आणि दुर्गा सप्तशतीच्या प्राधानिक रहस्यात वर्णन केलेली आदिशक्ती ज्या ठिकाणी विराजमान आहे, असं संपूर्ण जगातलं हे एकमेव मंदिर आणि त्यामुळंच या एकमेव शक्तीचं स्वरूप या ठिकाणी विराजमान असावं यासाठी बांधलेलं हे मंदिर आहे, असाच त्याच्या मागचा विचार म्हणता येईल. अच्छा. आणि सगळ्यात वैशिष्ट्य मला विचारायचं आहे की मंदिर जर बघायला गेलं तर बाहेरून कुठलीच गोष्ट म्हणजे साधी हवा सुद्धा आत येत नाही ज्यावेळी आपण मंदिराच्या मूर्तीच्या जवळ जातो. इतकं ते मंदिर पूर्णपणे बांधलेलं आहे आणि आतपर्यंत आहे. हा. पण किरणोत्सवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की इतकं कुठलीही खिडकी, कुठलाही दरवाजा जोपर्यंत थेट लक्ष्मीच्या मूर्तीपर्यंत जात नाही किंवा तो आपण बघू शकत नाही, पण किरणं मात्र मूर्तीच्या पायाजवळ येतात. या पाठीमागचं वैशिष्ट्य काय आहे? नाही, थोडी सुधारणा सुचवेन की करवीर निवासिनीच्या मूर्तीची रचना ही साधारणपणे अशी आहे की महादरवाजातून जगदंबेचं पूर्ण दर्शन आपल्याला घडत असतं. हो. म्हणजे जर मंदिरात गर्दी आडवी नसेल तर जगदंबेची मूर्ती आपल्याला महादरवाजातून दिसू शकते. हो. तर पूर्वी या मंदिराला महादरवाजाच्या बाजूनं म्हणजे गरुड मंडपाच्या बाजूनच प्रवेश होता, पण गरुड मंडपाच्या निर्मितीनंतर दक्षिणोत्तर असा प्रवेश झाला. पण गरुड मंडपाची निर्मिती करताना किंवा महाद्वाराची निर्मिती करताना गाभाऱ्याची आतली गर्भकुटीची कमान आणि महाद्वाराची कमान यांचं गणित इतक्या योग्य रीतीने साधलं गेलं की वर्षातून 2 वेळेला 9, 10, 11 नोव्हेंबर, 31 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी या वर्षातल्या 6 दिवशी सूर्याची किरणं पहिल्या दिवशी देवीच्या पायावर, दुसऱ्या दिवशी वक्षस्थलावर आणि तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावरती येतात. आणि या किरणोत्सवाच्या निमित्तानं देवीची 6वी आरती केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. हो. असा हा आदिशक्तीचा आनंद सोहळा म्हणता येईल. खरंय. सर, आपण बघतो की महालक्ष्मीला अंबाबाई असं सुद्धा म्हटलं जातं, तर या 2 नावांनी तिला बोलवणं याच्या पाठीमागं काही कारण आहे का? हा खरं तर नेहमी येणारा प्रश्न आहे की करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये एक विकल्प येतो की ही महालक्ष्मी म्हणतो तर मग ही विष्णू पत्नी आहे का? आणि अशाच वेळेला दुसरे काही लोक उभे राहतात की जे म्हणतात की अंबाबाई म्हणजे ती शिवपत्नी आहे. पण वास्तविक आपल्याकडे प्रत्येक मंदिर बांधताना आपण जसं मगाशी विचारलं की कोणता विचार होता, तर त्या मागचा विचार हा आहे की दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केलेल्या आदिशक्तीचं एकमेव मंदिर म्हणजे कोल्हापूरचं मंदिर. बरं. आणि या मंदिरात विराजमान असणारी हातामध्ये म्हाळुंग, गदा, ढाल, पानपात्र, माथ्यावरती संयोनी लिंग, नाग हे चिन्ह आणि पायाखाली सिंहवाहन पायाच्या पाठीमागच्या बाजूला, तर ह्या स्वरूपाला दुर्गा सप्तशतीमध्ये विश्व निर्माण करणारी आदिशक्ती म्हणून ओळखलंय. तिनं स्वतःतून महाकाली महासरस्वतीला प्रगट केलं. पुढे त्यांनी जाऊन महाविष्णू, सरस्वती, गौरी, लक्ष्मी या सगळ्यांचं प्रागट्य केलं. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशाची सुद्धा जननी अशी ही आदिशक्ती जगदंबा. ती ना शिवपत्नी आहे ना ती विष्णू पत्नी आहे. आता हिला महालक्ष्मी म्हणण्याचं कारण तर ही पुराण ग्रंथामध्ये दुर्गा सप्तशतीमध्ये जिचं नाव महालक्ष्मी असं उल्लेख केलेला आहे. याच नावानं देवीचे अनेक शिलालेख, ताम्रपट आपल्याला पाहायला मिळतात. आता आंबा म्हणजे काय, तर आंबा म्हणजे आई. आंबा या शब्दाचा शब्दशः अर्थ आई. आणि त्यामुळं या जगन्मातेला बोलवण्यासाठी भक्तांनी दिलेली उपाधी म्हणजे अंबाबाई. बरं. आणि म्हणून दोन्हीही नावं प्रचलित आहेत. अंबाबाई हे भक्तांचं लाडकं प्रेमाचं नाव आणि महालक्ष्मी हे तिचं पुराण ग्रंथातलं, शास्त्र ग्रंथातलं नाव. त्यामुळे या दोन्ही नावामध्ये कसलाही फरक नाही. आणि त्याचबरोबर करवीर निवासिनी ही विष्णू पत्नी किंवा शिवपत्नी नाही, तर ती सर्वस्व आद्यशक्ती. खरंय. म्हणजे 3.5 शक्तीपीठापैकी एक म्हणून आपण आपल्या देवीला ओळखलं जातं खरं तर. आणि आपण असं म्हणतो की
अंबाबाई, अंबा म्हणजे आई, तर माता, आई. माता. तर आईचं एक वैशिष्ट्य असं असतं की आपल्या बाळाकडून कुठलीही चूक झाली, काहीही घडलं तरी ती हो. आपल्याला पोटाशी घेत असते आणि झालेल्या चुका सुधारायला ती आशीर्वाद सुद्धा देत असते किंवा तसे हो. प्रयत्न सुद्धा करत असते. तशीच ही अंबाबाई आपल्या करवीर वासियांना किंवा कोल्हापूरकरांना तिचा वरदहस्त हा कायमच असतो आणि आपल्या भक्तांच्या चुका पोटातही घेते आणि वेळेवरती सुधारण्यासाठी शिक्षाही करते, असं म्हणायला हो. काहीच हरकत नाही. आणि अशीच ही नक्कीच. अंबा. कारण आईचं कामच हे आहे की भक्ताचं किंवा बाळाचा सर्वतोपरी त्याच्या आयुष्याचं कल्याण हे या जगदंबेचं ब्रीद आहे आणि त्यामुळे आयुष्यातली सगळी सुख द्यायला ती सक्षम आहे, मृत्यूपर्यंतचा मोक्ष द्यायला तयार, पण त्यासाठी गरज आहे ती तिला आई म्हणून स्वीकारण्याची. खरंय सर. माझ्या ऐकिवातली एक गोष्ट अशीही आहे की काकडा नावाचा जो एक प्रकार आहे की जो कळसावर पहाटे पहाटे चढवला जातो, तर त्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे किंवा ती गोष्ट नेमकी काय आहे, ती प्रथा? दरवर्षी नरक चतुर्दशी नंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत देवीचा काकड्याचा सोहळा होतो. हा काकडा म्हणजे भक्तांनी अर्पण केलेला कापूर, तेल, वाती, कापूस या सगळ्याचं एकत्र केलेला हा काकडा सकाळी अगदी म्हणजे पहाटे 3:30च्या सुमाराला, म्हणजे नरक चतुर्दशीला तर रात्री 1:30 वाजता आणि कार्तिक पौर्णिमेला देखील रात्री 1:30 वाजता, पण त्यानंतर पहाटे 3:30 वाजता हा काकडा देवीच्या शिखरावरती चढवला जातो. आता हा काकडा चढवण्यामागं कारण असं की दिवाळीमध्ये आपण आकाशकंदील लावत असतो. हो. दिवाळीच्या उत्सवाचा मुख्य उद्देश असा आहे की असा एकही भाग आपण रिकामा ठेवत नाही की जिथं दिवा लावत नाही. अगदी आपण स्वच्छतागृहात देखील दिवे लावत असतो. खरंय. अशा वेळेला जल, स्थल किंवा पाणवठा या सगळ्या ठिकाणी आपण दिवे लावलेले आहेत, तर मग आकाश त्याच्यामधून सुटता कामा नये. बर. मग आता गावाची जर पूर्वीची रचना बघितली तर या रचनेमध्ये सगळ्यात उंच असायचं ते देवाचं शिखर, त्यानंतर राजाचा राजवाडा आणि त्यानंतर इतरांची घरं. त्यामुळं देवीचं मंदिर आणि त्या मंदिराचा शिखराचा भाग हा गावातला सगळ्यात उंच भाग म्हणून आकाशाला द्यायचा दिवा हा या ठिकाणी समर्पित केला जातो. वा वा. थोडक्यात हा एका अर्थानं आकाशदीप आहे आणि असं म्हटलं जातं की हा आकाशदीप बघून जे पितर महालय पक्षामध्ये पृथ्वीवरती येतात ते सगळेजण मोक्षाला जातात. त्यामुळे या आकाश दीपदानाला अर्थात या काकड्याला करवीर निवासिनीच्या नित्योपचारामध्ये, नैमितिक उपचारामध्ये एक वेगळं महत्व आहे. बर. खरंच या काकड्याचं महत्त्व किती सुंदर आहे. म्हणजे इतका बारकाईने विचार करून या सगळ्या गोष्टी, प्रथा, रूढी, परंपरा ह्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या पुढंपर्यंत चालवणं आणि त्या पाठीमागचं खरं कारण काय आहे हे लक्षात घेऊन ते करणं हे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. या काकड्याबद्दल किंवा आत्तापर्यंत तुम्ही जी काही माहिती दिलीत नवरात्रीतल्या 9 दिवसांची या देवीची, ती बऱ्याच जणांना माहिती असतेच असं नाही, पण तुमच्या या माहितीतून ती आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. संजीवनी देते, जीवा संजीवनी देते. तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारिते, दैत्य दानव मारिते, दैत्य दानव मारिते. उग्र चंडी रूपा आड धरा वाचल्याचा गाई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनिया